स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोजचं नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तलाठी पदभरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आहे. तुम्ही ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, तलाठी जिल्हा माहिती कार्यालय वाशिमकडे मित्रांनो ठिकाणी ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे. बघा तलाठी पदभरती 2023. तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत सर्वांनी बघा. सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करा. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतेही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अपडेट अशी आहे. उमेदवारांची निवड व प्रतीक्षा सूची जिल्हा संकेतस्थळावर मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आली आहे. बघा तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी देखील जाहीर झाली आहे. आता बघा मित्रांनो, वाशिम दिनांक 25 जिमगा जिल्ह्यातील मित्रांनो उमेदवारांची निवड व प्रतीक्षा सूची जिल्ह्याच्या संकेतस्थळावर मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना मित्रांनो नियुक्ती देण्याचे अनुषंगाने निवड यादीतील उमेदवारांनी मित्रांनो त्यांचे मूळ शैक्षणिक अभिलेख कागदपत्रांच्या पडताळणीकरिता दिनांक 30 व 31 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे उपस्थित राहावे. म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, तर यामध्ये सांगितलं येतो असं आहे की ज्या विद्यार्थ्यांचं नाव मित्रांनो निवड यादीमध्ये असेल, ज्या विद्यार्थ्यांचं नाव निवड यादीमध्ये असेल त्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो सर्व मूळ शैक्षणिक अभिलेख कागदपत्रांच्या मित्रांनो पडताळणीकरिता दिनांक 30 व 31 जानेवारी रोजी या ठिकाणी उपस्थित राहायचे. सकाळी 11 वाजेपासून तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत मित्रांनो ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालणार आहे. आता विद्यार्थ्यांनो 2 दिवस दिले, 30 आणि 31 या 2 दिवशी ठिकाणी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. पुढे बघा, उमेदवारांनी सोबत येताना त्यांची मूळ शैक्षणिक कागदपत्रे व त्यांच्या प्रमाणित छायांकित प्रती जसे की मित्रांनो ओळखपत्र म्हणजेच फोटो आयडेंटिटी, तसेच मित्रांनो परीक्षा संबंधित अभिलेख सोबत ठेवणे आवश्यक आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे सदस्य सचिव विश्वनाथ घुगे यांनी कळवले आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो सांगायचे दोस्त आहे की तुमच्या ठिकाणी आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना मित्रांनो तयारीने या ठिकाणी जायचं आहे, सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे. कधी मित्रांनो 30 आणि 31 तारखेला 2 दिवशी तुमच्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. वेळ दिली आहे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. आता ज्या ज्या विद्यार्थ्यांचं नाव निवड यादीमध्ये असेल त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर माझं नाव निवड यादीमध्ये आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना आपण तुम्हाला सर्व गाईडन्स या ठिकाणी करणार आहोत की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र न्यायचे आहे आणि कोणकोणते डॉक्युमेंट न्यायचं नाही, कशी प्रोसेस होणार आहे, सर्व तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करणार आहे. फक्त ज्यांचं नाव निवड यादीमध्ये असेल त्या विद्यार्थ्यांनी लिहून पाठवा की सर माझं नाव निवड यादीमध्ये आहे. आपण तुम्हाला सर्व गाईडन्स फ्रीमध्ये करणार आहोत. आणि ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, कारण तुम्हाला ही सूचना देणं गरजेचं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.